नमस्कार, मी किशोर तळोकार. मराठी जगावी, मराठी टिकावी आणि ती तेव्हाच टिकेल जेव्हा आपण आपल्यामध्ये आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती रुजू. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम घेऊन अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद गेल्या 4 वर्षापासून सातत्याने कार्य करीत आहे. सोबतच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी संशोधनात्मक प्रयत्न आणि केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहे. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद यवतमाळ आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती यवतमाळ यांच्या सौजन्याने माझी कविता माझे विश्व ही एक ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्हाभरातून 445 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक 2 गट करण्यात आले होते. त्यापैकी तालुका स्तरातून प्रत्येकी 6 बक्षिसं म्हणजे 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. असे एकूण 16 तालुक्यातून 96 विद्यार्थी आणि यवतमाळ जिल्ह्यातून 6 विद्यार्थी असे 112 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पुस्तक स्वरूपात बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं. यामध्ये 1,08,000 रुपयांची पुस्तकं त्यांना देण्यात आली. या बक्षीस वितरण सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा मान्य कालिंदताई पवार, जिल्हा परिषद शिक्षण सभापती मान्य श्रीधर काका मोहोळ, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी मान्य प्रमोदजी सूर्यवंशी, उपशिक्षणाधिकारी मान्य राजू मडावी सर, मान्य गुंडे सर, शिक्षण विस्तार अधिकारी मान्य पप्पू पाटील भोयर सर बक्षीस वितरण सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. सोबतच या काव्यलेखन स्पर्धेचे जे सुंदर आयोजन झाले ते आयोजन अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मान्य अरविंदजी झलके सर आणि त्यांची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. यामध्ये राज्य कार्यकारिणीचे डॉक्टर सतपाल सोहळे सर, हितेश राठोड सर, विजय वाघ सर आणि राज्य कोषाध्यक्ष महादेव निमकर सर या सर्वांनी मार्गदर्शन केले. आणि हे सुंदर आयोजनासाठी जी प्रेरणा आम्हाला दिली ती म्हणजे शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ आणि याचे भरीव योगदान जे दिलं महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती प्राथमिक यवतमाळ यांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. बालकवींचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो, कौतुक करतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.